नमस्कार मंडळी, मी संकल्प खेराडे स्वागत करतो माझी चिपळूणकर संकल्प आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आज आहे गणपती बाप्पाचा 5वा दिवस आणि आपल्या चॅनलसाठी खुशखबर आहे, कारण आपल्या चिपळूणकर संकल्प या चॅनलचे आज 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. तर मंडळी, अत्यंत आनंदाची गोष्ट माझ्यासाठी, कारण पहिल्या सबस्क्रायबरपासून नंतर ते 100 सबस्क्रायबर, नंतर 500 सबस्क्रायबर, आज आहे आपला 1000 सबस्क्रायबरचा आज टप्पा पूर्ण झाला आहे. तर मी आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीचे अत्यंत आभारी आहे, कारण आतापर्यंत तुम्ही जसे सहकार्य केला तसेच सहकार्याची अपेक्षा आहे. तर मंडळी, आज आहे गणपती बाप्पाचा 5वा दिवस, कारण आज यंदाच्या वर्षी आहे ना, गणपती बाप्पा 7 दिवसांचे आहेत, 2 दिवस यावर्षी एक्स्ट्रा आहेत. तर मंडळी, ह्या मधल्या 2 दिवसामध्ये खूप सारे कार्यक्रम आपल्या गावामध्ये, वाडीमध्ये आणि सगळ्यांच्याकडे होते, कारण यावेळेला सर्वांच्याकडे पूजा वगैरे असतात, त्याचप्रमाणे चहा पाण्याचा कार्यक्रम असतो. तर मंडळी, आज आहे ना गौरीचं आगमन आहे 5व्या दिवशी. तर सर्व लेडीज लोक वरती गेलेत, त्या ठिकाणी आमच्या गौरी आणतात, ज्या ठिकाणचं नाव आहे रिंगी. तर तिकडे आता सर्व लेडीज लोक गेलेत, मला जायला थोडा उशीर होईल, कारण आमच्या घराचं पूजा वगैरे करायचं बाकी होती, कारण रात्री जागरण असतं, त्यामुळे आज थोडी पूजा लेट झाली. तर मंडळी, खाली आता गौरी आणतील ना, त्यावेळी मी खाली जाईल, तर तुम्हाला आमच्याकडचे गौरी आगमन कशा प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर मंडळी, गावच्या ठिकाणी बघू शकता, पाऊस तर खूप चालू आहे आणि त्यामुळे सर्व रिपरिप पावसाळ्यात जास्त भार पडत नाही. तर मंडळी, आपला ब्लॉग सुरू करतो मी या ठिकाणी. म्हणजे व्हिडिओ आवडला की लाईक करा, शेअर करा, चॅनल खोलून सबस्क्राईब करा. म्हणजे व्हिडिओ सुरुवात करूया मग. तर मंडळी, आपण जात आहोत आता गौरी आणायला. इथे वरती श्रीकांतचं घर आहे आणि इथून वरतून आता गौरी घेऊन आमच्या वाडीतील महिला मंडळ खाली येईल. तर अशा प्रकारे एकंदरीत गावचं वातावरण आहे. सकाळचे आता वाजलेत बरोबर 11:30 आणि आता गौरींचं आगमन होईल थोड्याच वेळात. तर आपण सुद्धा जात आहोत इथे गौरी आगमनासाठी. एकंदरीत ते गावचं वातावरण आहे. दुपारचे वाजले बरोबर 12:30 आणि आता थोड्याच वेळात गौरींचं आगमन होईल. एकंदरीत ते गावचं वातावरण, भात शेती एकदम मस्त तयार झाले. यावेळी लवकर भात लावणी झाली, त्यामुळे भात कापणी लवकर होईल. तर आपल्यासोबत आता आले अन्वी. हाय कर, हाय बघ, हाय कर, बे काय. तर आता इकडून गौरींचं आगमन होईल वरतून. इथे मागे आहे श्रीकांत कदमचं घर आणि इथे वरतून आता गौरींचं आगमन होईल. तर आपण थांबले होते स्वागतासाठी. तिथून आता खाली मग गौरी प्रत्येकाच्या घरोघरी जातील. या
म्हणजे कालचा ब्लॉग जो आहे तो आपण कंटिन्यू करतोय. काल झालं गौरींचं आगमन आणि आज आहे गौरी पूजन म्हणजेच ओसा. आपल्याकडे त्याला ओसा बोलतात. तर आज आहे गौरी पूजन. खास करून आपल्या कोकणामध्ये दरवर्षीप्रमाणे गौरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरी पूजन असतं. तर नवीन ओसे वगैरे असतात. नवीन ओसे म्हणजे काय तर ज्यांचे नवीन लग्न आले असतात त्यांचे ओसे असतात. हा योगायोग मला वाटतं 2 ते 3 वर्षांना येतो आणि यावर्षी पूर्व नक्षत्र आहेत त्यामुळे हा योग आला आहे. तर आज आहेत नवीन ओसे पण असतात आणि जुने आपले ओसे असतात ते असतातच. पण आज नवीन ओसे पण आहेत. आमच्या घरीसुद्धा माझ्या बहिणीचा ओसा आहे पिंकाचा. तर घरामध्ये लगबग चालू आहे ते सूप सजवण्याची. त्या सुपामध्ये काकडीचं पान ठेवलं, त्याच्यानंतर पानाचा विडा ठेवला, त्यानंतर सुपारी, फुलं, बाकी फळं वगैरे असतात. त्याचप्रमाणे पेढे वगैरे असतात, लाडू ठेवतात कोण. तर अशा प्रकारे ते फुलांनी सर्व फुलं वगैरे टाकून तो सूप सजवला जातो. नंतर तो माहेरातून नंतर मग सासऱ्यात नंतर मग मामाकडे बहिणीकडे असं ते सूप दिलं जाते की. तर अशा प्रकारे 5 सूपं सजवले आमच्या घरी. बघूया घरामध्ये कशा प्रकारे लगबग चालू होती. तर आपण हा ब्लॉग कालचा कंटिन्यू करूया इथे. फायनली अशा प्रकारे सूप रेडी झालेलं आहे. बघू शकते यामध्ये काकडीच्या पानावरती पान आहे खाऊचं, त्याच्यावरती फुलं वगैरे आहेत, काकडी आहे, सफरचंद आहे, केळ आहे. हा आलं. तर मंडई हे आहे आमच्या भावकीतील कुलदेवत ज्या ठिकाणी असतं ते घर आहे आमच्या भावकीचं. ते मागच्या वर्षी या ठिकाणी ब्लॉगमध्ये बघितलं सगळंच. चला आलो. या ठिकाणी आमची गौर असते. तर आता आतमध्ये ओशाची तयारी चालू असेल, आपण आतमध्ये बघूया. लेट झाला मला, ठीक आहे. हां बस. झाला. तर गावचं वातावरण आहे. गावी आता सकाळचे 11 वाजलेत. पाऊसाने यावर्षी भरपूर हैराण केले. इतका धोधो पण लागत नाही, पण येऊन जाऊन पाऊस चालू आहे त्यामुळे सगळी घरासमोर, घराच्या बाजूला, आजूबाजूला सर्व चिखल वगैरे झालेले आहे. कारण रिपीट पाऊस चालू आहे त्यामुळे जास्त कोण बाहेर पडत नाही पावसातून. तर अशा प्रकारे गावचं वातावरण आहे. सकाळचे 11. थोडं आता इथे वरती जातो आहे मी सोनवेल आणायला. सोनवेल म्हणजे काय, ते गणपतीसमोर पूजा वगैरे करताना फुलं ठेवताना त्या पाय पडतात. तर ती सोनवेल आता रानामध्ये भेटेल ह्यावेळेला ती फुलं येतात खास करून सोनवेल आणि चिरडा. तर त्यांना ते वरती आता मी इथे शशिकांतसोबत लागून आपण वरती कोळीच्या माळावरती सोनवेल आणायला. तर मंडई इथे वरती आल्यानंतरच आपल्याला ही सोनवेलची छोटी रोपं दिसत आहेत. हे छोटंसं रोपटं असतं आणि त्यालाही अशा प्रकारची येलो कलरची फुलं असतात म्हणून त्याला सोनवेल बोलतात. तर ही बघा अशा प्रकारे ही संपूर्ण गावतामध्ये पसरलेली आहेत ही रोपं. ही खास करून ह्या भाद्रपद महिन्यामध्ये असतात कारण गणपतीच्या सणाला आपल्याला नेहमी ह्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर ही आहे सोनवेल. तर आपण आता काढूया आपल्या स्वतःला शशिकांत. तर थोडी सोनवेल काढूया आपण आणि नंतर मग जाऊया घरी.
तर आता जरा जेवण वगैरे झाले मस्त एकदम, आणि थोडं आता खाली वाडीमध्ये फिरायला. हे आमच्या गावचं मंदिर श्रीदेव नागार्जुन यांचं मागे निसर्गरम्य वातावरणामध्ये आता आम्ही जात आहोत सगळी मुलं. खाली आमच्या भावकीमध्ये घर आहे, आमच्या भावकीचं म्हणजे सौरभ खेरड्यांचं. त्या ठिकाणी ते पाय पडायला मला जावे खाली भोंड्यामध्ये. बाहेर आल्यानंतर हे आहे आमच्या गावचं मंदिर श्रीदेव नागार्जुन यांचं. मस्त निसर्गरम्य वातावरणाने बसलेलं, आणि ही सगळी आपली वाडी आहेत. आम्ही जात खाली आता, आणि हे आहे आमच्या कापरे गावातली मध्यवर्ती बसस्थानक अशा प्रकारे या ठिकाणी. आणि हा आहे आमच्या गावातील मेन रोड. आणि ही सर्व आता मुलं आम्ही आता खाली आमच्या भावकीचं खाली घर आहे सौरभ खेरड्यांच्याकडे, गणपतीच्या पाय पडायला. खाली जाताना हा आमचा रस्ता आहे इथून, आणि बाजूलाच आहे आमच्या गावातील आमची जिल्हा परिषद केंद्र शाळा कापरे देववाडा. या ठिकाणी आम्ही इयत्ता 1ली ते 7वीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. ही शाळा आहे आमची. हा सरळ रोड खाली गेला आहे तो खाली भूमगावमध्ये, आणि खाली तिथे खाली घर आहे सौरभ खेरड्यांचं. नाही, हा आहे आमचा मेन रोड कापरे भूम मालदोली या ठिकाणांसाठी. आणि हे इथून आतमध्ये आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आहे सौरभ खेरड्यांचं घर. तर इथे आतमध्ये रस्त्याला लगेच 2 मिनिटाच्या अंतरावरती घर आहे सौरभ खेरड्याचं. हे घर इकडे आमची खाली शेती वगैरे भरपूर आहे या ठिकाणी खाली इकडे, आणि इथे जवळच असं घर आहे. तर आता ही सर्व मुलं आता येतात खाली इकडे गणपतीच्या पाया पडायला. हे बघा, इथे आता घर आहे खाली सौरभचं, आणि सगळी मुलं आता येतात खाली इथे पाया पडायला. आणि हा इकडे सगळी मागे इकडे भात शेती वगैरे आहे, आणि इकडे बाजूला कलमाची झाडं वगैरे भरपूर आहेत. आता तुम्हाला थोडं जंगल दिसेल या ठिकाणी, पण मार्चमध्ये होळी टाईमला आलं तर पूर्ण एकदम मस्त या ठिकाणी आंबे वगैरे असतात, काजू. बाजूला इथे घर आहे, आतमध्ये जाऊ आपण.
मंडई आत्ताच घरी आलोय, भजन वगैरे उरकून सगळं. आणि आपला जो गौरी आगमन आणि गौरी पूजन असा आपला एकंदरीत व्हिडिओ होता, तो आम्ही या ठिकाणी एंड करतोय. तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ थोडा लेट अपलोड होईल कारण नेटवर्कचा खूपच इश्यू आहे. तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल पण सबस्क्राईब करा. भेटूच पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद आणि टेक केअर.